अंतिम फेरी, महाअंतिम सामना अर्थात फायनल मॅच ऑफ द टुर्नामेंट. 6 षटकांचा सामना आहे. आपल्या रणनीतीसोबत आपल्या स्ट्रॅटेजी सोबत मात्र दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फलंदाजीसाठी मात्र राजू चव्हाण आणि त्यांच्यासोबत अब्रार अशी सलामीची जोडी विजापूर टीम कडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तर दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षणासाठी मात्र आता सज्ज होतोय तो स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप, अर्थात याच कवठेमहांकाळ तालुक्याचा एक बलाढ्य संघ. आणि या संघासाठी मात्र बरेच समर्थक, बरेच सपोर्टर्स, बरेच प्रेक्षक मात्र ही सेमीफायनल पाहण्यासाठी मैदानाच्या आजूबाजूला गर्दी करताना आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024च्या या तिसऱ्या पर्वात अंतिम दिवसामध्ये मॅचचा श्री गणेश काही क्षणातच मात्र आपल्या मैदानाच्या आतमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला मात्र मॅचसाठी शुभेच्छा. आमच्या पंचांना मात्र मॅचसाठी शुभेच्छा. आमचे कॅमेरामॅन्स, आमचे अपडेटर्स, आमचे स्कोरर, आमचे समालोचक सगळ्यांनाच आजच्या अंतिम दिवसासाठी शुभेच्छा असतील. मी मराठी समालोचक मुंबईहून रोशन पाताडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक दैदिप्यमान, देखणं दिमागदार, दर्जेदार असं तालुकास्तरीय ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि त्या आयोजनाच्या माध्यमातून आज अंतिम दिवसात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. ऑन स्ट्राईक अब्रार आणि नॉन स्ट्राईक राजू चव्हाण. तर गोलंदाजी मार्कवरून याच कवठेमहांकाळ तालुक्याचा एक युवा तरुण तडफदार गोलंदाज अविनाश वाघमारे लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन पहिल्या बॉलसाठी, पहिल्या ओव्हरसाठी मात्र बॉलिंग मार्कवरती. नाना भवन एंड कडून लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन अविनाश वाघमारे सेमीफायनलचा पहिला चेंडू. आणि या पहिल्या चेंडूवरती चांगला यॉर्कर हाताळलेला आपल्याला पाहायला मिळतो अविनाश कडून. अब्रार मात्र त्या बॉलला खोदून काढतोय. टोक्रशर चेंडूवरती मात्र पहिली धाव, वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं या पहिल्या चेंडूवरती उघडलंय ते अब्रारने. विजापूर टीमची मात्र सुरुवात होते फलंदाजीतून. राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन, त्यामुळे क्षेत्ररक्षकांना मात्र थोडीशी कसरत या पहिल्या ओव्हरमधून करावी लागताना आपल्याला पाहायला मिळेल. राजू चव्हाण एक डावखुरी हाताचा फलंदाज ओपनिंग पेअरमध्ये सलामी जोडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अब्रारच्या बॅटमधून आलेल्या सिंगल धावेनंतर मात्र ऑन स्ट्राईक जातोय डावखुरी हाताचा फलंदाज राजू चव्हाण. विजापूर टीमकडून मात्र पहिल्या दिवसात खूप चांगली कामगिरी या खेळाडूने केली आहे आणि आज अंतिम दिवसात सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी मात्र सज्ज झालाय. अविनाश वाघमारे विरुद्ध राजू चव्हाण दुसऱ्या चेंडूसाठी. राऊंड विकेटचा मारा, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली पिचिंग पाहायला मिळते यावेळेला अविनाश वाघमारे कडून. गुड लेंथवर स्पॉट झाल्यानंतर मात्र थोडासा कमी गतीने हलकासा कट होतोय चेंडू आणि जाऊन विसावतो तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर सागर जाधव यावेळेला लेंथ पुढे घेऊन गेले आहेत, वेग वाढवलाय. गोळीच्या वेगाने यावेळेला मात्र या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती बॉल पुढे सरकताना लगातारचे 2 निर्धाव चेंडू अविनाश वाघमारेच्या ओव्हरमधून येत आहेत. उपांत्य फेरीचा पहिला सामना, पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फुल टॉस चेंडू, फ्लाइटेड डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न करत होते. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे मिस्टेक करतायत आणि चुकीला माफी नाही. वाईडिश लॉंग ऑन काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा पहिला खणखणीत चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज झालेत. यावेळेला चांगली पिचिंग पाहायला मिळते, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय, उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. अपील केली परंतु पंचांनी मात्र ती अपील फेटाळून लावली आहे. पुन्हा एकदा मात्र बॅक ऑफ द हँड रिलीज केलेला एक स्लोअर वन चेंडू होता. गतीमध्ये मात्र चांगलं परिवर्तन तिकडे झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ पूर्ण, 3 निर्धाव चेंडू, 1 सिंगल, 1 चौकार. स्टेप आउट झालेत. यावेळेला मात्र स्निकचा एक मोठा आवाज तिकडे येतोय. कॉट अँड बोल्ड, कॉट बिहाइंड द विकेट. गोलंदाजाला मिळते यष्टी रक्षकाची साथ, एक मदतीचा हात, एक चांगला प्रतिसाद आणि फलंदाज राजू चव्हाण यावेळेला होतोय यष्ट्यांच्या पाठीमागे झेलबाद. बॅटची घेतली कडा आणि फलंदाजाला शिकवला जातोय धडा. पहिला धक्का विजापूर टीमला.
धन्यवाद आमचे डीजे मास्टर रऊफभाई. दत्ता शेठ चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करणारे हे गीत आपण ऐकताय. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मात्र एक भव्य तालुकास्तरीय मर्यादित षटकांची ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा जी या मैदानावरती गेले 4 दिवस रंगते. या स्पर्धेचा मात्र आज अंतिम दिवस आपण बघत आहात. पहिली विकेट नुकतीच आलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती अविनाश वाघमारे सारख्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये राजू चव्हाण सारख्या फलंदाजाची एक मोठी विकेट आली आहे. एक गडी बाद पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विजापूर टीम 5 धावांवरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती गौस. तर नवीन ओव्हरसाठी मात्र सुरेश कांबळे याच कवठेमंकाळ तालुक्यातील एक मोठं नाव, एक चांगला दांडगा अनुभव घेऊन आज ओव्हर नंबर 2 मध्ये हायवे एंड कडून कॅमेरामॅन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना सुरेश कांबळे अप टू द मार्क. ऑन स्ट्राईक अब्रार, नॉन स्ट्राईक गौस. बॅटर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये विजापूर टीम कडून. ओव्हर द विकेटचा मारा, पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नामध्ये सरळ जाऊन विसावतोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय अब्रारचा खेळ. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट. विकेट गिरता हुआ, एक सुमधुर संगीत बजता हुआ. कम ऑन डीजे. आमचं धावतं समालोचन आणि सोबतच एक सुमधुर संगीत आपण त्यांच्या माध्यमातून ऐकू शकाल. दरम्यानच्या कालावधीमध्ये अब्रारची विकेट, एक चांगला फटका तिकडे सजवला, परंतु प्रॉपर टायमिंग, समय साधना मात्र थोडीशी कमी पडली आणि त्यामुळे मात्र अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेल्या फटक्यावरती अब्रारची विकेट आली आहे. त्यांच्या जागेवरती मात्र बंदा, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती दाखल होत असताना सलामीचे दोन्ही फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला. हा चेंडू मात्र हलक्या हाताने पुश केला, अगदी बचावात्मक अंदाजाने. मागील 2 विकेट नंतर मात्र कुठेतरी दबावाखाली फलंदाजी करावी लागेल, कारण मागील 2 चेंडूंवरती आपण जर पाहिलं तर लगातार 2 विकेट्स आलेत. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती विकेट आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती एक विकेट. त्यानंतर मात्र बंदा मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर एक सिंगल घेतोय. पुश करा आणि खुश रहा. यावेळेला फुल टॉस चेंडू स्वीप केलाय पाठीमागच्या बाजूला, फाईन लेग क्षेत्रात. रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा मिळवा. चौकार. फलंदाजांना मात्र एक सुवर्ण संधी तिकडे मिळते. चौकार येतोय. यावेळेला स्टेप आउट झाले होते, परंतु जसं मात्र पदल अली ते करणार आहे ते जाणून घेतलं गोलंदाज सुरेश कांबळेनं. मात्र एक आपटलेला बॉल, एक हाफ ट्रॅकर, एक बाउन्सर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न तिकडे केला. एक चांगली पिचिंग पाहायला मिळते. रायझिंग डिलिव्हरी सरळ जाऊन विसावते विकेट किपरच्या हातामध्ये. येतो एक डॉट बॉल. एक अनुभवी गोलंदाज आहेत, आपल्या अनुभवाचा वापर मात्र त्याने मागच्या बॉलवरती केलाय आणि यावेळेला मात्र शॉर्ट थर्डमॅन फिल्डर कडून मात्र एक चांगली फिल्डिंग. एकेरी धाव मागील चेंडूवरती आल्यानंतर मात्र स्ट्राइक रोटेट झाली. गौस आणि बंदाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला लेंथ बॉलला पिक केलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कोणताही फिल्डर नाहीये. बॉल मात्र हवेत. 1 बाउन्स मात्र बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे मात्र चांगलं फील्ड करतोय. एका क्षणासाठी मात्र असं वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, परंतु त्यानंतर मात्र एक चांगल्या फिल्डिंगमुळे मागून आमचे व्हॉलेंटियर्स कळवत आहेत की मात्र ही धाव जी आहे ती धावून काढावी लागेल आणि धावून काढलेल्या धावा ज्या आहेत त्या मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केल्या जातील. एकंदरीत एक चांगलं षटक आपण या
दुसऱ्या षटकातून हाताळलेलं पाहिलं ते सुरेश कांबळे यांनी आपल्या अनुभवाचा चांगला वापर त्यांच्या गोलंदाजीतून झालेला पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षणाची मात्र तितकीच चांगली साथ यावेळेला त्यांच्या शेवटच्या चेंडूसाठी मिळते. चौकाराला मात्र 2 धावांमध्ये त्या ठिकाणी अडवलं गेलं. 2 धावा मात्र कुठेतरी आपल्या टीमसाठी वाचवल्या. आता 2 ओव्हर नंतर मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या ओव्हरमधून आलेल्या 8 धावा आणि एका विकेट सोबत 13 धावा धावफलकावरती विजापूर टीमच्या खात्यामध्ये. चांगला सामना रंगेल त्यात मात्र कोणतीही शंका नाहीये, कारण दोन्ही टीम आपण जर पाहिलात तर तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही टीम मध्ये एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिले 2 विकेट्स मात्र विजापूर टीमने थोडेसे लवकर गमावलेत, परंतु आपण जर पाहिलं तर एक मोठं बॅटिंग युनिट घेऊन आज सेमीफायनलच्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे ती विजापूर टीम सुद्धा. 13 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स इन द एंड ऑफ सेकंड ओव्हर. 6.5 धावांची सरासरी आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवर. 13 धावांचा आकडा. ओव्हर नंबर 3 साठी मात्र कोणत्या गोलंदाजाची निवड तिकडे केली जाते हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल. 6 षटकांच्या या सामन्यामधून मात्र पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ आता मात्र संपलाय आणि पॉवर प्लेच्या 2 षटकांमधून मात्र गोलंदाजांनी एक चांगली कसलेली गोलंदाजी केली आहे. 2 विकेट्स पटकावलेत आणि त्यातल्या त्यात फक्त 13 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा मात्र अविनाश वाघमारे डावखुरी हाताचा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती. नाना भवन एंड कडून ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना. ऑन स्ट्राइक गौस, नॉन स्ट्राइक बंदा. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज. यावेळेला टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. सजवलाय गौस यांच्या बॅटमधून. अविनाश वाघमारेच्या पहिल्याच बॉलवर षटकार. षटकारानंतर आपण जर पाहिलं तर मनसांकडून काय निर्णय येतोय जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. वाईड लाईन यॉर्कर हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल होता, त्याला मात्र सोडून दिलं होतं फलंदाज गौसने. अपेक्षित करत होते वाईड बॉल घोषित केलं जाईल, परंतु तटस्थ अशी पंचांची भूमिका. नंदकुमार करपे यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू. यावेळेला मात्र पायावर थायपॅडवर जाऊन बॉल लागतोय. चोरट्या धाव्यांचा प्रयत्न मात्र दिवसा ढवळ्या मात्र धावांची चोरी झालेली आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अर्थातच 22 आणि लेगबाईच्या स्वरूपातले येणाऱ्या अतिरिक्त धावा तिकडे मात्र स्कोर कार्डवरती अंकित करण्याचा निर्णय. पंचांकडून मात्र हा लेगबाईचा इशारा. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही येऊ देत, धावा येणं याला महत्व आहे. मग त्या बाईज असतील, लेग बाईज असतील, वाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी धाव असेल, दुहेरी धाव असेल, तिहेरी धाव असेल आणि मग किंवा चौकार असेल, षटकार असेल, धावा येणं याला महत्व आहे. आणि अशीच मात्र लेगबाईच्या स्वरूपातली एक धाव मागील चेंडूवरती. या वेळेला मात्र बंदा स्ट्राईकवर असताना ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरच्या लाईनवरचा चेंडू, त्याला मात्र 1 हँडेड फटक्यासोबत सजवलं होतं स्वीपर कव्हरकडे. चांगला थ्रो मात्र येताना आपल्याला बघायला मिळतोय. कव्हर पॉईंटच्या अगदी डीप मिड विकेट आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर पॉईंट स्वीपर कव्हर मध्ये मात्र एक फिल्डर सजवलाय आणि त्याच्याकडे मात्र बॉल जात असताना अगदी आपण जर पाहिलं तर त्या डीप बाउंड्रीवरून मात्र हा थ्रो सरळ विकेट किपर सागर जाधव यांच्या हातामध्ये. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट फटका असताना डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याची संधी तिकडे मात्र पाहायला मिळते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात थ्रो मात्र तितका खास नाहीये, थ्रो मध्ये दम नाहीये. 2 धावांचा प्रयत्न मात्र तिकडे यशस्वीरित्या केला गेलाय, तो बंदा आणि गौसच्या माध्यमातून. ऑन स्ट्राइक गौस आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा. या अगोदर एक सिंगल आली, यावेळेला मात्र दुहेरी धावांचा प्रयत्न. अगदी आपण जर पाहिलं तर चांगल्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी सजवलंय आपल्या गोलंदाजीला अनुसरून ते गोलंदाज अविनाश वाघमारेने. पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ संपल्यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षण अगदी मैदानाच्या चौफेर बाजूला विखुरलेला आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला ओव्हर द विकेट आली आहेत, लॉंग ऑनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक खणखणीत षटकार. भाई शेवटचा चेंडू मात्र अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये, त्याला मात्र पाठवून दिले पार्किंग लॉट मध्ये. एक जबरदस्त धमाकेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज गौसच्या बॅटमधून.
3 ओव्हरची समाप्ती. प्रत्येक 3 ओव्हर नंतर मात्र खेळाडूंना पाण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल. एक छोटासा ड्रिंक टाइम, परंतु 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा मात्र झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 29 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स इन द एंड ऑफ थर्ड ओवर. 3 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 29 रन बीजापुर टीम के खाते में वहां पर आपको दिखाई देंगे. छोटे से ड्रिंक टाइम में वहां पर एक छोटा सा डिस्कशन भी होगा, थोड़ी सी चर्चा भी होगी, क्योंकि ये सेमीफाइनल का मुकाबला है तो चर्चा तो बनती है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय हमेशा लेते रहना बहुत जरूरी होता है. अब थोड़ी सी चर्चा तो वहां पर बनती है, चर्चा होगी तो खर्चा होगा. समय का खर्चा यहां पर ज्यादा वहां पर आपको नहीं करना है, तो मैं आपको रिक्वेस्ट करूंगा सलमान भाई, छोटा सा ड्रिंक टाइम होगा और तुरंत ही अगले ओव्हर की सुरुवात की जाएगी. त्वरितच आपण मात्र या चौथ्या ओव्हरकडे वळणार आहोत. पहिल्या 3 ओव्हरमधून 2 गडी बाद 29 धावा, म्हणजे जवळपास 10 धावांच्या सरासरीने आता मात्र हे धावफलक पुढे सरकतंय. उर्वरित 3 ओव्हरमध्ये किती धावा येणार, काय गोलंदाजी होणार, कशी फलंदाजी केली जाणार, हे मात्र पाहणं खूप महत्त्वाचं असेल. सेमीफायनल नंबर 1 चा सामना, उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण पाहत आहात अंतिम दिवसातून. स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप कवटेमंकाळ तालुक्यातील एक नावाजलेला संघ, तर दुसऱ्या बाजूने मात्र अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून कर्नाटक राज्यातून विजापूर तालुक्याची टीम या सेमीफायनल मध्ये खेळण्यासाठी क्वालिफाय झाली होती. सुरुवातीला 2 विकेट्स थोडेसे लवकर गमावले गेले विजापूर टीम कडून, परंतु आता बंदा आणि गौसची जोडी आता मात्र एक चांगला कमबॅक करते. एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करण्यासाठी, एक मोठी भागीदारी बनवण्यासाठीचा प्रयत्न आणि त्यातल्या त्यात टीमच्या स्कोरला अगदी एका चांगल्या आकड्यावरती नेऊन पोहोचवण्याच्या प्रयत्नामध्ये विजापूर टीमचे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावरती. एका बाजूला गौस, ज्याच्या बॅटमधून मात्र एक खणखणीत षटकार आलेला आपण पाहतोय आणि त्यानंतर त्याला चांगली साथ देताना आपल्याला बघायला मिळतोय तो 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला फलंदाज बंदा. 4थ्या ओव्हरसाठी मात्र बॉलिंग मार्कवरती हायवे एंड कडून पुन्हा एकदा सुरेश कांबळे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, अनुभवी गोलंदाज सुरेश कांबळेचा पहिला चेंडू बंदासाठी. आणि या पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळला गेलेला फटका. बॉल जातोय मात्र सीमारेषेच्या पलीकडे, इरादा केलाय पक्का. 6 धावांचा शिक्का, दे धक्का घे छक्का, षटकार. गोलंदाजाचं भव्य स्वागत. षटकारासोबत यावेळेला मात्र फटका फसलेला दिसतोय, शरीराचा वेध घेतोय. लेग बाईचा इशारा पंच कृष्णा पाटील मॅन फ्रॉम सोनी यांच्या माध्यमातून. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू शकाल, तर स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत याच कवटेमंकाळ तालुक्यातील एक नावाजलेले पंच नंदकुमार करपे. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर मात्र लेग बाईच्या स्वरूपातली एक सिंगल धाव. स्ट्राइक रोटेट होते, गॉस ऑन स्ट्राइक फॉर थर्ड बॉल ऑफ द ओव्हर नंबर 4. सुरेश कांबळे यावेळेला मात्र चांगला चेंडू, चांगली पिचिंग पाहायला मिळते. लाईन लेंथ वरती मात्र चांगलं नियंत्रण पाहायला मिळते आज सुरेश कांबळेच्या ओव्हर मधून. सुरेश कांबळे यांच्या पहिल्या ओव्हरकडे लक्ष टाकायचं झालं तर 8 धावा त्यांनी खर्च केल्या. अविनाश वाघमारे मात्र मागील ओव्हरमध्ये 3ऱ्या षटकात वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना थोडासा महागडा ठरलाय. 16 धावांचं षटक आणि यावेळेला गौसची विकेट, कॉट बिहाइंड, 1 मोर विकेट डाऊन. 3रा धक्का विजापूर टीमला. विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत बजता हुआ. डीजे मास्टरला संधी. मोठी विकेट, गौस सारखा फलंदाज ज्याच्या बॅटमधून मात्र मोठे चौकार षटकार आपल्याला येताना आतापर्यंत पाहायला मिळत होते, त्याच्या जागेवरती मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना फारुख विजापूर टीम कडून
5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी फारुख मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गौसची जागा घेतोय. गौसची जागा मात्र भरून काढावी लागेल, कारण ज्या पद्धतीचे फटके आतापर्यंत गौसच्या बॅटमधून येत होते तसे फटके फारुखला सुद्धा खेळावे लागतील. सोबत मात्र बंदा बॉलिंग मार्क वरती सुरेश कांबळे. गेली 5 दिवस मात्र अशी बरीच वावटळ या मैदानानं पाहिलेली आहे. पुन्हा एकदा विकेट पटकावण्याची संधी, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. एक धाव घेण्याची संधी तिकडे फलंदाजांना मिळते. प्रेक्षकांवरती मात्र इथे धुरळा उडतोय. पण जशी अशी वावटळ मैदानावरती आपल्याला आलेली पाहायला मिळतात तसं मात्र आपल्याला चाहूल लागताना दिसते ती उन्हाळ्याच्या दिवसांची. रखरखत ऊन यापुढे मात्र आपल्याला या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अनुभवायला मिळेल. उन्हाळ्याचे दिवस सुरू होतील, परंतु या क्रिकेट स्पर्धांवरती त्याचा काहीच परिणाम होत नाही. बरेचदा आपण पाहिलंय, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, प्रत्येक ऋतूमध्ये आपण टेनिस बॉल क्रिकेट जे आहे ते चालू असलेलं पाहतो. यावेळेला फाईन क्षेत्रात एक वेगळ्या धाटणीचा फटका. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पासून बरेच लांब. बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा येत आहेत. येतोय चौकार. धावफलकावरती 41 धावा. 10 धावांच्या सरासरीने मात्र धावफलक पुढे धावतंय. आणि असंच मात्र जर धावफलक पुढे या 10 धावांच्या सरासरीने धावत राहिलं तर येणाऱ्या 6 ओव्हर पर्यंत आपण अपेक्षित करतोय त्या 60 ते 65 धावा. tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण, इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट म्हणून ज्या वेबसाईटची ओळख आहे अशा नावाजलेल्या टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईटच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण पाहू शकाल. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 41 धावा स्कोर कार्ड वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात विजापूर. विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय याच कवटेमंकाळ तालुक्यातील एका स्थानिक टीम कडून स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप, SP स्पोर्ट्स कवटे महांकाळ. उपांत्य फेरीची पहिली मॅच, सेमीफायनलचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एक दर्जेदार असं क्रिकेट आपण गेले 4 दिवस या मैदानावरती अनुभवलंय आणि आज 5व्या दिवसातून सेमीफायनलच्या पहिल्या मॅच मध्ये हे 2 नावाजलेले संघ मैदानाच्या आतमध्ये. हळूहळू मात्र आता यशाची उंची गाठताना विजापूरची टीम आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती मात्र गणेश, नवीन गोलंदाज, ओव्हर नंबर 5 मध्ये. 2-2 ओव्हर आतापर्यंत हाताळल्या त्या सुरेश कांबळेने, अविनाश वाघमारेने आणि गणेशच्या पहिल्याच बॉलवरती फलंदाज कॉट बिहाइंड. 1 मोर विकेट डाऊन. चौथा धक्का लागतोय विजापूर टीमला. विकेट गिरतावा डीजे मास्टरला मिळते संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. तीच कर्नाटक प्रीमियर लीग खेळून आलेला खेळाडू आहे. 41 रन ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती. 4 गडी बाद झालेत विजापूर टीम कडून. 6व्या क्रमांकावरती मात्र कर्नाटक प्रीमियर लीग नुकतीच मात्र पार पडलेली एक मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक चांगला परफॉर्मन्स पाहिलाय या खेळाडूचा. संदीप काटके मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गणेशच्या मात्र पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळते. चांगला चेंडू तिकडे हाताला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बॉलसाठी गणेश आणि गणेशच्या विरोधात मात्र संदीप काटके सारखा एक विस्फोटक फलंदाज 6व्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू सोडून दिला होता संदीप काटकेनं. ठाऊक होतं पंचांकडून मात्र अतिरिक्त धाब्याची घोषणा होणार आहे, कारण ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेरचा बॉल गणेशने मात्र हाताळलाय. अतिरिक्त धावांची भर पडते. गोलंदाजाला मात्र दंडित केलं जाते त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे. अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा. यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. चेंडू आणि बॅट मधला संपर्क तितका चांगला नाहीये. अगदी बॅटच्या खालच्या हिश्श्याला बॉल लागून जातोय. तो कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने,
तिथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित, थ्रो केलाय परंतु एकच धाव घेण्याची संधी तिकडे संदीप काटके आणि बंदासारख्या फलंदाजांच्या जोडीकडून मात्र यशस्वी. एकेरी धावेची भर पडते. स्कोर कार्ड वरती 4 गडी बाद. धाव फलकावरती मात्र धावा पाहायला मिळत आहेत त्या 43. मागील चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आणि आता मात्र धावून काढलेली एक धाव. अशा पद्धतीने मात्र 2 धावांची भर या ओव्हर मधून या स्कोर कार्ड वरती पडत असताना 43 विथ द लॉस ऑफ 4. यावेळेला मोठा फटका सजवलाय. अप्रतिम टायमिंग, पुरेशी ताकद, चांगलं प्लेसमेंट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरून बंदाच्या बॅटमधून एक लाजवाब दर्जेदार षटकार. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॅटमधून आवाज आलाय टक आणि धावा मिळताय टकाटक. 6 धावांचा फटका, षटकार येतोय बंदाच्या बॅटमधून. बंदा ये बिंदास्त आहे. एक बिंदास्त बॅटिंग आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. 4 गडी बाद या षटकारानंतर 49 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून आणखीन एक चौकाराच्या दिशेने जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय दत्ता शेठ चव्हाण यांच्या बॅनरला दिली जाणारी सलामी. आणखीन एक खणखणीत चौकार बंदाच्या बॅटमधून. लाजवाब बॅटिंग. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. नशीब हे लिफ्ट सारखं असतं, तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते, पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो. त्यामुळे यशस्वी व्हायचं असेल तर मग सुरुवात एकट्यानेच करावी लागते. जेव्हा तुम्ही जिंकू लागता तेव्हा लोक तुमच्या आपोआप मागे येऊ लागतात. एक चांगली सुरुवात बंदाने केली आहे. यावेळेला मात्र वाईड लाईन यॉर्कर हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये असताना गणेशने मात्र चांगलं रीड केलं फलंदाजाला. एक चांगला चेंडू तिकडे मात्र हाताळला जातोय. निर्धाव चेंडूने मात्र सांगता होते मागील चेंडूची. आतापर्यंत या ओव्हर मधले मात्र आपण जर पाहिलं तर 5 चेंडू पूर्ण, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. स्कोर कार्ड कडे लक्ष टाकूया. 53 धावा स्कोर कार्ड वरती. 50 अप स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते ते विजापूर टीमचं. यानंतर 7 चेंडू फलंदाजांच्या हातामध्ये. या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि त्यानंतर एक शेवटचं षटक. पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज घेतोय. थर्डमॅन कडे जातोय. क्षेत्ररक्षक मात्र चांगलं जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. ठाऊक आहे आउटसाइड एज घेतल्यानंतर बॉल ज्या वेळेला पाठीमागे जातो, टप्पा पडल्यानंतर चेंडू काटा बदलतो आणि त्यामुळे जास्त हालचाल न करता जागेवरच थांबले. टप्पा पडून बॉल मात्र थर्ड त्यांच्या हातामध्ये जातोय. एकेरी धाबेसोबत मात्र 5 ओव्हरची होते समाप्ती आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. संघाची धावसंख्या झाली ती 54 धावा. 54 रन्स ऑन द बोर्ड विद द लॉस ऑफ 4 विकेट्स इन द एंड ऑफ 5 ओवर्स. 5 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेट के नुकसान के साथ 54 रन. शेवटच्या षटकाकडे मात्र आता आपण वळणार आहोत. पहिल्या इनिंगचा, पहिल्या सेमीफायनलचा हा शेवटच्या षटकाचा खेळ कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार हे मात्र पाहणं खूप महत्त्वाचं असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत फक्त 54 धावांचा आकडा. 6 षटकांच्या सामन्यांमध्ये आपण जर पाहिलं तर विजापूर टीम प्रथम बॅटिंग करत असताना लोकल टीम समोर जर जिंकायचं असेल, स्थानिक संघाला जर मात्र पराभूत करायचं असेल तर विजापूर टीम कडून कुठेतरी मोठी धावसंख्या गरजेची होती. परंतु 6 ओव्हरमध्ये 54 धावा आतापर्यंत 5 ओव्हरमध्ये आलेले आहेत आणि 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला असताना शेवटच्या हाणामारीच्या षटकात अधिकच्या धावा कुठेतरी मात्र विजापूर टीमला बनवणं गरजेचं असेल. एका मोठ्या धावफलकावरती पोचावं लागेल. कारण समोर जर आपण पाहिलं तर या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव असणारे फलंदाज मात्र सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणार आहेत. शहीद सुरेश चव्हाण साहेब यांच्या मात्र बलिदानाला हा सलाम देणारा क्रिकेटचा खेळ आपण पाहत आहात. 1999च्या कारगिल युद्धात शहीद झालेले
सन्माननीय शहीद सुरेश चव्हाण साहेब त्यांच्या मात्र बलिदानाला विनम्र अभिवादन या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून असेल. आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातून मात्र त्यांच्या कारकिर्दीला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या बलिदानाला मात्र भावपूर्ण आदरांजली, विनम्र अभिवादन. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती मात्र आपल्याला पाहायला मिळतो रोहित पवार. पहिला चेंडू, तेच तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटचा अँगल निवडलेला असताना ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेरचा मात्र आपटलेला चेंडू आणि व्हाईट बॉलसाठी मात्र त्या ठिकाणी रेफरल रिव्ह्यूची मागणी. प्रत्येक इनिंग मध्ये मात्र दोन्ही टीमला एक एक रेफरल रिव्ह्यू घेण्याची संधी आहे. DRS त्या ठिकाणी मात्र घेतला जाईल आणि त्या tenniscricket.in माध्यमातून व्हाईट बॉल साठीची मात्र पडताळणी आमचे तिसरे पंच करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ व्हॅलिड बॉल, इट्स अ लीगल गोल. एक योग्य चेंडू मात्र तिकडे हाताळला जातो रोहित पवार कडून. वेगवान गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर करत असताना पहिला चेंडू थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेरून ट्रॅव्हल होत असताना फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी कुठेतरी वाटलं की हा व्हाईट बॉल आहे, त्यामुळे त्यांनी रेफरल रिव्ह्यू जो त्यांना प्रत्येक इनिंग मध्ये एक दिला जातोय त्या एका रेफरल रिव्ह्यूच्या त्या ठिकाणी माध्यमातून त्यांनी मागणी केली. परंतु आता मात्र त्यांनी आपला एक रेफरल रिव्ह्यू जो आहे तो या इनिंग मधून घालवलेला आहे. चांगलं व्हेरिएशन. पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर, त्यावेळेला मात्र एक फेअर डिलिव्हरी. आणि आता सुद्धा आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकांकडून चुका पाठीमागे होत आहेत. व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नामध्ये ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, त्यामुळे पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि त्यावर एक धाव धावून सुद्धा फलंदाजांनी काढली आहे. एकंदरीत 2 धावांची भर पडेल स्कोर कार्डवरती. एक एक धाव मात्र या सामन्यामध्ये महत्वाची आहे. एका धावेचं महत्व आपल्याला त्यावेळेला कळतं ज्या वेळेला कंपल्सरी चेसचा नियम असतो आणि त्या एका धावेमुळे मात्र आपल्याला सामना पराभूत व्हावा लागतो, पराभव पत्करावा लागतो. त्यावेळेला आपल्याला त्या एकेरी धावेचं महत्व कळतं. चांगला कमबॅक होतोय गोलंदाज रोहित पवारचा. संदीप काटके सारख्या फलंदाजाला मात्र बांधून ठेवतोय. या अगोदर एक व्हाईट बॉल, त्यावर एक धाव धावून काढल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली होती. बंदा आणि संदीपची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कार्यरत. पुन्हा एकदा चांगली लेंथ पाहायला मिळते. यॉर्कर लेनच्या बॉलला खोदून काढण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईकवर बंदा येत असताना संदीप काटके मात्र आपली जागा सोडतोय. आणखीन एका विकेटचं पतन होईल आणि हा 5वा धक्का लागेल तो मात्र विजापूर टीमला. लावा गाणं चला. आउट होऊन माघारी परतलाय. त्याच्या जागेवरती मात्र नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना शेवटच्या षटकातून मात्र आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू पूर्ण होत आहेत. 3 चेंडूंचा खेळ आता मात्र फलंदाजांच्या हातामध्ये. नव्याने आलेला फलंदाज 7व्या क्रमांकावरती राहुल इन ऍक्शन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय या नवीन बॉलसाठी. चेंडू क्रमांक 4. रोहित पवार यावेळेला बॅटची आउटसाइड एज घेतली. शॉर्ट थर्डमॅन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव घेण्याची संधी तिकडे मिळेल. आज आपण जर पाहिलं तर स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप या टीम कडून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. मगाशी कव्हर पॉइंट वरती, यावेळेला मात्र शॉर्ट थर्डमॅन मध्ये, मगाशी गली रिझन मध्ये सुद्धा एक चांगली फिल्डिंग मात्र आज केली आहे SP स्पोर्ट्स कवठेमहांकाळ या टीमने, कारण सेमीफायनल मधून मेगा फायनल गाठायची आहे. यावेळेला बीमर बॉल साठी नो बॉलचा इशारा आणि या फुल टॉस चेंडूला दिशा दाखवली आहे, दशा ठरवली आहे. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक कडकडीत प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4 4 4 4 चौकार.
या इनिंग मधला मात्र रिव्ह्यू गमावलेला आहे स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप या टीमने. फ्री हिटचा बॉल आणि हा फ्री हिटचा बॉल मात्र या वेळेला स्वस्तात पूर्ण केलाय. 5 चेंडू मात्र पूर्ण. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक राहिलाय. धावसंख्या आपण जर पाहिली तर 62 62 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय करतील संदीप काटके शेवटच्या चेंडूवरती, कशा पद्धतीचा चेंडू हाताळेल तो मात्र रोहित पवार. शेवटचा चेंडू ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह सोबत मात्र पहिली धाव वेगाने घेतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे मात्र नक्कीच केला जाईल. 2 धावा मात्र अगदी सहजतेने पूर्ण केल्यात आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज राहुल तिकडे नॉन स्ट्रायकरवर थ्रो केला जातोय आणि 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 इथे मात्र ही तिसरी धाव पूर्ण झाली आहे. अशा पद्धतीने मात्र आपण अपेक्षित केलेल्या धावा स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत. 65 धावांचा आकडा स्कोर कार्ड वरती या 3 धावांसोबत आणि हा सामना जिंकण्यासाठी मात्र 11 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं मात्र स्वर्गीय संतोष पाटील ग्रुपला अर्थात SP स्पोर्ट्स कवटे महांकाळ या टीमला मात्र बनवाव्या लागतील त्या 66 धावा. 66 रन्स टू विन. मॅचचा पूर्वार्ध आपण कंप्लीट होताना पाहतोय. पहिल्या डावातून मात्र 65 धावांची मजल गाठली आहे विजापूर टीमने. मॅचच्या मध्यानामध्ये मात्र पुढील उपांत्य फेरीचा टॉस केला जाईल इन बिटवीन पंढरपूर आणि RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण त्वरितच पुढील मॅचच्या टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचंय. आणि जशी मात्र मॅचच्या उत्तरार्धाला सुरुवात होईल हा सामना जिंकण्यासाठी सेमीफायनल मधून मात्र मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होण्यासाठी मात्र स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप कवटे महांकाळ तालुक्यातील याच स्थानिक संघाला मात्र बनवाव्या लागतील त्या 66 धावा. दरम्यान मध्यानामध्ये मात्र आम्ही काही क्षणाची विश्रांती घेतो. डीजे मास्टरकडे जातो, एक सुमधुर संगीत ऐकतो आणि थोड्याच चला पुढील 2 टीमला मी टॉस साठी येण्याची विनंती करतोय. पंढरपूर आणि RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणे
दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, आपण जर मैदानावरती दाखल झालेले असेल तर लवकरात लवकर आपला किट परिधान करून आपण पुढील सामन्याच्या टॉससाठी यायचंय. आणि पुढील मॅचच्या नाणेफेकीसाठी मात्र जाखापूरचे सुपुत्र सन्माननीय शंकरजी पवार साहेब यांना मी विनंती करतोय, आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचे. सन्माननीय शंकरजी पवार यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचची नाणेफेक केली जाईल. आज प्रेक्षकांसाठी सुद्धा मात्र एक विशेष पुरस्कार इथे दिला जाणार आहे. प्रेक्षकांना सुद्धा ही माहिती आम्ही पोहोचवतोय. आज मैदानाच्या बाहेर षटकार ठोकल्यानंतर जो कोणी प्रेक्षक कॅच पकडेल त्या प्रेक्षकाला मात्र आयवा कॅचच्या स्वरूपात इंडिया मोबाईल रिपेरी सलगरे अमोल कोळेकर यांच्या वतीने मात्र एक आकर्षक असा ब्लूटूथ हेडफोन भेटवस्तू म्हणून दिला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा आज पारितोषिक पटकावण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून या अंतिम दिवसात असेल. 66 धावांचा पाठलाग. तत्पूर्वी मात्र मॅचच्या मध्यानामध्ये पुढील दोन टीमच्या कर्णधारांना मात्र आम्ही टॉससाठी येण्याची विनंती करतोय. उपांत्य फेरीचा दुसरा सामना पंढरपूर विरुद्ध RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल, त्वरित आपण आपलं किट परिधान करून पुढील मॅचच्या टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स जवळ उपस्थित राहायचंय. मी शंकरजी पवार साहेबांना विनंती करेन, आपण कृपया मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. जाकापूर गावचे सुपुत्र सन्माननीय शंकरजी पवार साहेब आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचची नाणेफेक केली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला मी विनंती करायला सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळणार हा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसातून पहिली उपांत्य फेरीची मॅच, पहिला सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना प्रथम बॅटिंग केली ती विजापूर टीमने. अगदी या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून कर्नाटक राज्यातील विजापूर तालुक्याचा संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाला होता. उपांत्य फेरीचा पहिला सामना ज्या वेळेला पूर्ण केला गेला प्रदीपजी देसाई यांच्या शुभ हस्ते, त्यावेळेला मात्र नाणेफेक जिंकली होती ती स्थानिक संघाने, अर्थातच याच कवटेमंकाळ तालुक्याच्या या नावाजलेल्या संघाने. स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आणि प्रथम बॅटिंग करत असताना विजापूर टीमने मात्र 65 धावांपर्यंत मजल गाठली आणि त्यामध्ये मात्र त्यांनी 5 विकेट्स गमावले. आता मात्र 66 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. मॅचच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. 66 रन्स टू विन. सलामीची जोडी रवी देवकते आणि सागर जाधव मैदानाच्या आतमध्ये. RPL कमिटी कॅप्टन आपल्याला विनंती असेल, आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार तिकडे टॉससाठी उपस्थित आहे. पंताच्या हातामध्ये पहिली ओव्हर. ऑन स्ट्राईक रवी देवकते. पहिलाच बॉल स्वीप केलाय. आडव्या बॅटने मात्र बैठक फटका सजवलाय. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल जात असताना दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज तिकडे आहेत. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी मिस्टेक करतायत आणि आज सेमीफायनलच्या मॅचमध्ये या मिस्टेक करून चालणार नाही. इथे मात्र चांगल्या फिल्डिंगची गरज आहे. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर 6 ओव्हरमध्ये 65 धावा, तसं पाहिलं गेलं तर एक माफक धावसंख्या आहे. स्थानिक संघासमोर मात्र 65 धावा बनवलेल्या असताना 66 धावांचा पाठलाग त्यांच्यासाठी मात्र तितका मोठा नसेल, कारण या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव असणारे सर्व फलंदाज आहेत. या मैदानात मात्र बऱ्याच स्पर्धा SP स्पोर्ट्स कवटेमंकाळ अर्थातच स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप या टीमने मात्र जिंकलेले आहेत. बरीच पारितोषिक त्यांच्या नावावरती, बरेच विक्रम मात्र या टीमच्या नावावरती. आणि आज सेमीफायनलचा हा सामना खेळत असताना त्यांना बनवायचे त्या मात्र आणि मात्र या 6 ओव्हरमधून 11 धावांच्या सरासरीने 66 धावा. RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणे आपल्याला विनंती असेल, पुढील मॅचची नाणेफेक केली जाते. प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार इकडे उपस्थित झालेले आहेत. आपल्याला सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा टॉससाठी या. येस, धन्यवाद. रवी देवकते तिकडे मात्र काहीतरी वेगळं करताना या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मात्र विजापूर टीमला चांगल्या गोलंदाजीची गरज, चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज, कारण एक माफक अशी धावसंख्या विरोधी टीमला जिंकण्यासाठी गरजेची असताना बंदाचा फुल टॉस चेंडू. यावेळेला मात्र स्ट्रेट बॅटेड फटका पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. रवी देवकतेच्या बॅटमधून बॅटिंगचा क्लास, एक कॉपी बुक स्टाईल फटका या फुल टॉस चेंडूवरती कव्हर ड्राईव्हच्या फटक्यासोबत मिळवलाय चौकार.
टॉस आपण कंप्लीट झालेला पाहिला. शंकरजी पवार जाखापूर यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक पूर्ण झाल्यानंतर पंढरपूर टीमने सोलापूर तालुक्यातील हा संघ आज नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय मात्र काही क्षणातच ते कळवतील. तत्पूर्वी आपण मात्र जाऊया चालू असलेल्या मॅचकडे. नुकतीच रवी देवकते सारख्या एका विस्फोटक फलंदाजाची विकेट मैदानाच्या आतमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर एक दर्जेदार चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आपण बघितला आणि त्यानंतर मात्र स्वीप करण्याच्या प्रयत्नात बॅटची लिडिंग एज घेत असताना शॉट फाईनली क्षेत्रात मात्र एक सहज सोपा सुरेख असा झेल आणि सोबतच रवी देवकते बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का स्वर्गीय संतोष पाटील ग्रुपला अवघ्या 6 धावांवरती. विजापूर टीम सुद्धा आज आपल्या भात्यातले सर्वोत्कृष्ट चेंडू हाताळतील. कसलेल्या गोलंदाजीची गरज, तिखट मारा करावा लागेल आणि त्यातल्या त्यात अशाच चांगल्या क्षेत्ररक्षणाची सुद्धा गरज आहे ती विजापूर टीमला. परंतु दुसऱ्या बाजूने एक स्थानिक संघ जो मात्र सेमीफायनल मध्ये दाखल झालाय, कवटेमहांकाळ तालुक्यातील एक नावाजलेला संघ, सांगली जिल्ह्यातील एक बलाढ्य टीम म्हणून ज्या टीमची ओळख आहे असा स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप, SP स्पोर्ट्स कवटेमहांकाळ. उदय भैया शिंदे, सलमान भाई यांचं मात्र चांगलं समर्थन, त्यांचं मात्र चांगलं काम आपल्याला या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक चांगली संघ बांधणी नेहमी केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते या टीमकडून आणि बऱ्याच स्पर्धा मात्र या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मात्र त्यांच्या नावावरती असा संघ SP स्पोर्ट्स कवटेमहांकाळ. या वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, अपील तिकडे मात्र विकेट किपर करतोय कॉट बिहाइंड साठीची मागणी, परंतु बंदाची एक चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. चांगलं व्हेरिएशन या वेळेला आपल्याला पाहायला मिळतंय. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि त्यातल्या त्यात मात्र हलकासा लेग कटर बॉल मिडल ऑफ द स्टंप वरून मात्र चेंडूला घुमाव देण्याचा प्रयत्न. चांगली फिरकी मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज मात्र बीट होतोय अभिजित कटारे 3ऱ्या क्रमांकावरती. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024चं हे 3रं एडिशन आपण पाहत आहात. या वेळेला अगदीच खराब चेंडू बंदाच्या माध्यमातून आणि वेगळ्या पद्धतीने मात्र सजवलेला फटका अडवला जातोय. चेंडू 2 धावा तिकडे मात्र धावून काढण्यात यश मिळतंय फलंदाजांना. नो बॉलचा इशारा तर आलाय, परंतु त्या नो बॉल सोबतच आपण जर पाहिलं तर 2 धावा धावून सुद्धा तिकडे मात्र फलंदाजांनी काढलेत. अभिजित कटारेने मात्र या भीमर चेंडूवरती अगदीच आपण जर पाहिलं तर डोक्यावरून जात असणारा हा चेंडू सुपर सेबी उपर आणि त्या बॉलवरती मात्र वेगळ्या धाटणीचा फटका सजवत असताना 2 धावा जमवलेत. आम तो आम और गुटलियों के भी दाम. नो बॉल मिळालाय, त्यावर 2 धावा धावून काढलेत आणि यानंतर फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी मिळते. गोलंदाजांसाठीचा मात्र दुष्काळात 13वा महिना. आधीच उपवास आणि त्यात अधिक मास. यावेळेला मात्र फ्री हिटचा चेंडू पंचांकडून मात्र निर्धाव चेंडू घोषित केला गेलाय. अगदी स्वस्तात मात्र हा फ्री हिटचा बॉल पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि या निर्धाव चेंडू सोबत मात्र पहिल्या षटकाची होते समाप्ती. एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा. पहिल्या षटकातून 11 धावांच्या सरासरीनं मात्र बॅटिंग करायची आहे. 66 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला असताना पहिल्या ओव्हरमधून अवघ्या 9 धावा आणि एक फलंदाज बाद. रवी देवकते तंबूच्या आश्रयाला गेलेला असताना अभिजित कटारे त्याच्या जागेवरती मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल होतोय. एक ऑल इज वेल असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शहीद सुरेश चव्हाण साहेब यांच्या बलिदानाला मात्र विनम्र अभिवादन करणारी ही एक भव्य तालुकास्तरीय मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 1999च्या कारगिल युद्धात शहीद सुरेश चव्हाण साहेब त्यांना मात्र भावपूर्ण आदरांजली. अगदीच आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला 1999च्या कारगिल युद्धामध्ये शहीद सुरेश चव्हाण साहेब शहीद झाले त्यावेळेला मात्र हा संपूर्ण सांगली जिल्हा त्या ठिकाणी मात्र एकवटला होता. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली आज मात्र त्यांच्या कारकिर्दीला त्यांच्या बलिदानाला मात्र त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करते. त्यांचेच सुपुत्र हॉटेल वरद एक्झिक्युटिव्ह विटा आणि सुरेश इंडियन गॅस आटपाडीचे सर्वे सर्वा होल अँड सोल आमचे बंधुतुल्य मित्र सन्माननीय दत्ताशेठ चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक भव्य तालुकास्तरीय मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा राबवत असताना आज अंतिम दिवसात हा पहिला उपांत्य फेरीचा सामना, पहिली सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. 66 धावांच्या पाठलागाला मात्र सुरुवात केलेली असताना पहिल्या ओव्हरमधून अवघ्या 9 धावा आणि रवी देवकते सारख्या एका विस्फोटक फलंदाजाची विकेट गोलंदाज बंदाच्या खात्यामध्ये. गौसच्या हातामध्ये दुसरी ओव्हर. सागर जाधव मात्र पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये जमिनी लगतचा फटका अगदी अलॉंग विथ द कार्पेट
डीप मिड विकेट मध्ये मात्र हा फटका सजवलेला असताना एक सिंगल धाव घेऊन सागर जाधवने मात्र आपल्या वैयक्तिक धावांचं खातं तिकडे उघडलं आणि संघाच्या धावफलकावरती मात्र एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज. धावसंख्या मात्र डबल डिजिट मध्ये, पहिला दुहेरी आकडा धावफलकावरती 10 धावा. आणि या वेळेला लॉफ्टेड स्वीप पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. अभिजित कटारेच्या बॅटमधून एक उत्तुंग आसमानी षटकार. येतोय. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात तिकडे मात्र आपण जर पाहिली तर झाल्यानंतर हा दुसरा चेंडू हाताळत असताना गौसच्या बॅटमधून मात्र आपण जर पाहिलं तर टाकलेला चेंडू गौस सोडून मात्र अभिजित कटारेने पाठवलाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा मागील चेंडूवरती. या षटकारासोबत स्कोर कार्ड वरती मात्र मोठा बदल घडतोय. अर्धा डझन धावांची भर पडते. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचते ते 16 धावांवरती. अजूनही 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठ्या धावांची गरज आहे. 6 षटकांची मॅच आणि 66 धावांचा आकडा गाठायचा आहे. आतापर्यंत 1.2 चेंडूंमध्ये 16 धावा. गौसचा मात्र एक हाफ ट्रॅकर चेंडू, त्याला मात्र शॉर्ट आर्म जॅम केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती मात्र तो षटकार. आणि पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा मात्र बॉलिंग रनवे वरती गौस. नाना भवन एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू मिड ऑफ क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहेत. स्ट्रेट इन टू दी बास्केट. फॅविकॉल कॅच. अभिजित कटारेला माघारी परतावं लागेल. सडेतोड उत्तर. ईट का जवाब पत्थर से. षटकाराचं उत्तर मात्र विकेटनं दिलंय. गोलंदाज गौसच्या खात्यामध्ये अभिजित कटारेची विकेट. विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत मिला बजता हुआ. एक मोठी विकेट आली आहे रवी देवकते नंतर. मात्र आता अभिजित कटारे ज्याच्या बॅटमधून मात्र मागील बॉलवरती षटकार आला. अगदी वेरी नेक्स्ट बॉलवरती गौसने सुद्धा त्याला तोडीस तोड उत्तर दिलं. मिड ऑफ क्षेत्रामध्ये लोअर फुल टॉस चेंडूवरती मात्र एक चांगला झेल तिकडे टिपला जातोय. अगदी आपल्या गोलंदाजीला अनुसरून सजवलेल्या क्षेत्ररक्षणावरती मात्र एक चांगला झेल तिकडे सजवलाय. अभिजित कटारेची मात्र विकेट आली आहे. त्याच्या जागेवरती मात्र नवीन फलंदाज अविनाश वाघमारे. डावकुरी आताच एक विस्फोटक फलंदाज, एक युवा तरुण तडफदार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेट मध्ये जात असताना चोरट्या धावेच्या प्रयत्नात चांगला थ्रो येतोय. बॅकअप साठी सुद्धा फिल्डर तिकडे आहे. एकच धाव घेण्याची संधी मात्र फलंदाजांना मिळेल. एकेरी धावेसोबत मात्र स्कोर कार्ड ही पुले केलंय आणि सोबतच आपण जर पाहिलं तर वैयक्तिक धावांचं खातं अविनाश वाघमारेनं उघडलंय. पंढरपूर टीमने मात्र पुढील सामन्याचा टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय उपांत्य फेरी नंबर 2 साठी सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यासाठी मात्र कळवलाय. विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर पुण्याचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आपल्याला खेळताना दिसेल, तो पंढरपूर संघाच्या विरोधात. ऑन स्ट्राइक सागर जाधव बॅकफुटवर थोडंसं मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र एक चांगला चेंडू तिकडे हाताळला जातोय गोलंदाज गौसच्या माध्यमातून. 5 चेंडू पूर्ण झाले. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातून शिल्लक राहिलाय.
17 धावा स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि शेवटचा चेंडू या वेळेला मात्र उडवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून सागर जाधवच्या बॅट मधून करारा प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार आणि ज्या प्रेक्षकांनी मात्र हा षटकार ठोकलेला असताना कॅच पकडलाय त्या प्रेक्षकाला त्वरित आम्ही व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. त्या प्रेक्षकाला सुद्धा आज एक विशेष पुरस्कार असेल. इंडिया रिपेअर मोबाईल रिपेअरी सलगरे अमोलजी कोळेकर यांच्या वतीने मात्र एक आकर्षक असं ब्लूटूथ हेडफोन प्रत्येक प्रेक्षकाला, जो प्रेक्षक असा षटकार ठोकल्यानंतर कॅच मैदानाच्या बाहेर पकडेल त्या प्रत्येक प्रेक्षकाला मात्र इंडिया मोबाईल रिपेअरी सलगरे यांच्या वतीने आकर्षक असं ब्लूटूथ हेडफोन भेटवस्तू म्हणून दिलं जाईल. या षटकारासोबत मात्र संघाची धावसंख्या झाली आहे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 2 गडी बाद 23 धावा. सागर जाधव ऑन साइडला शेवटचा चेंडू असताना मात्र एक मोठा फटका सजवलाय. 23 धावांचा आकडा मात्र गाठलाय या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. आतापर्यंत 2 फलंदाजांचं नुकसान, 2 विकेटचं नुकसान स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप कवटे महांकाळ टीमला. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 43 धावांची गरज मात्र आता हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर निम्मे चेंडू आणि दुप्पट धावांची गरज स्वर्गीय संतोष पाटील ग्रुपला हा सामना जिंकण्यासाठी. 24 बॉल्स टू गो अँड 43 रन्स टू विन. 24 चेंडू 43 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सागर जाधव एक चांगल्या फॉर्म मध्ये असलेला फलंदाज, एक विस्फोटक स्वरूपाचा फलंदाज आणि सोबत मात्र आपण जर पाहिलं तर डावखुरी हाताचा अविनाश वाघमारे. 2 मोठी नावं मात्र या कवटे महांकाळ तालुक्यासाठीची मात्र मैदानाच्या आतमध्ये. रवी देवकते मात्र आउट होऊन माघारी परतलाय. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर अभिजित कटारीची विकेट मात्र या सेमीफायनल मध्ये आपण मागील ओव्हरमधून आलेली पाहिली आहे. आता मात्र 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती अभिजित कटारीच्या विकेट नंतर अविनाश वाघमारे आणि सोबत मात्र सागर जाधव. 2 गडी बाद पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मात्र 23 धावा आलेत. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज तिकडे मात्र सज्ज होत असताना वन्स अगेन बंदाच्या हातामध्ये वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र बंदा बॉलिंग मार्कवरती. आज खेळाडूंसाठी तर पुरस्कार असतीलच परंतु प्रेक्षकांसाठी सुद्धा आज भरघोस पुरस्कार दिले जाणार आहेत. असेच मात्र षटकार ठोकलेले असताना जो प्रेक्षक मैदानाच्या बाहेर कॅच करेल तो चेंडू मात्र पकडेल त्या प्रेक्षकाला मात्र त्या ठिकाणी इंडिया मोबाईल रिपेअरी सलगरे यांच्या वतीने अमोलजी कोळेकर यांच्या सौजन्याने एक आकर्षक असं ब्लूटूथ हेडफोन त्या प्रत्येक प्रेक्षकाला आजच्या दिवसात देऊन सन्मानित केलं जाणार आहे. आणि मागील कॅचवरती आपण या प्रेक्षकाला सुद्धा एक ब्लूटूथ हेडफोन देऊन सन्मानित केलंय. दरम्यान इथे मात्र एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय वाईडिश लॉंग ऑफ रिझन वरती. स्ट्रेट बॅटेड फटका आणि या स्ट्रेट बॅटेड फटक्यासोबत सीधी बॅट, नो बकवास, 4 धावा चौकार. अविनाश वाघमारेच्या बॅटमधून बंदाच्या पहिल्याच बॉलवरती खणखणीत चौकार. परंतु त्यानंतर मात्र चांगला कमबॅकही होतोय गोलंदाज बंदाच्या माध्यमातून. गुड लेंथवरचा चेंडू होता यावेळेला ऑन साइडला पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये अविनाश वाघमारे बीट होताना एका चौकारानंतर एक डॉट बॉल कुरघोड्या करण्याच्या प्रयत्नामध्ये या दोन्ही टीम आज मैदानाच्या आतमध्ये एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, कधी बॅट तर कधी बॉल, कधी चौकार येतोय तर कधी निर्धाव चेंडू. आणि या वेळेला सुद्धा सुंदर चेंडू पाहायला मिळेल. अँड येस, बॅटर इज आउट. 1 मोर विकेट डाऊन. अविनाश वाघमारेला सुद्धा माघारी परतावं लागतंय. स्थानिक टीमला एक मोठा धक्का.
स्वर्गीय संतोष पाटील टीमने. विकेट नंतर मात्र कुठेतरी दडपण असेल फलंदाजांवरती. एका मागोमाग एक विकेट जर अशी आपण गमावत राहिला तर ही मॅच तुमच्या हातातून निघून जाण्याची शक्यता आहे. मुदस्सर सावनूरकर 5व्या क्रमांकावरती मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये स्थानिक टीम कडून, अर्थातच स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप SP स्पोर्ट्स कवटे मंकाळ या टीमसाठी मोठा बॅटिंग लाईनअप मात्र त्या ठिकाणी उपस्थित आहे. सुरेश कांबळे सारखा फलंदाज अजूनही मात्र मैदानावरती आलेला नाहीये. त्यातल्या त्यात मच्छिंद्र पवार, बरीच मोठी नावं तुम्ही या संघामध्ये पाहू शकाल. रवी देवकते सारखा फलंदाज आपण पाहिला, अभिजित कटारे सारखा फलंदाज आपण पाहिला, नुकतीच विकेट आलेली आपण पाहिली ती मात्र आउट होऊन माघारी परतलेला आपण जे पाहिलं ते अविनाश वाघमारेला. आता मात्र ऑन स्ट्राईक मुदस्सर सावनूरकर आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती बंदा, सोबत मात्र सागर जाधव. एका मोठ्या पार्टनरशिपची गरज असेल ती मात्र स्वर्गीय संतोष पाटील ग्रुपला हा सामना जिंकण्यासाठी. सध्याच्या घडीला मात्र त्यांच्या खात्यामध्ये 27 धाबा आणि 3 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. तिसऱ्या षटकाचा खेळ आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवरती आल्यानंतर मुदस्सर सावनूरकरच्या बॅटमधून सडक पे कडक, कडक बे धडक षटकार. विकेट का इस गेंदबाज पर पूरा भड़ास वहां पर निकालते हुए इस बार हवा में उछली है गेंद. गेंदबाज खुद बॉल के नीचे, वहां पर मुदस्सर सावनूरकर को वापस लौटना होगा और एक झटका लगता हुआ. विकेट नंबर 4, विकेट गिरता हुआ, एक सुमधुर संगीत बजता हुआ. डीजे को यहां पर मौका मिलेगा. वन मोर विकेट डाऊन. मुदस्सर सावनूरकर मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 विकेटचं नुकसान. बंदाने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या षटकातून आपण त्याच्या वैयक्तिक गोलंदाजीतून पाहिलं तर अवघ्या 10 धावा या ओव्हरमधून त्याने आतापर्यंत आणि 2 विकेट्स पटकावलेत. ते अविनाश वाघमारे आणि मुदस्सर सावनूरकर सारख्या फलंदाजाचे. सुरेश कांबळे एक विस्फोटक फलंदाज. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मात्र या खेळाडूच्या नावाची चर्चा बरेच वर्ष राहिली आहे. असा मात्र आपल्या स्थानिक तालुक्यासाठी खेळत असताना सुरेश कांबळे. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूला मात्र चांगला सन्मान दिलाय. हलक्या हाताने मात्र दिशा दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये सुरेश कांबळेला मात्र फाईनल क्षेत्रात फटका सजवलेला असताना क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे मात्र या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आलेत. चांगल्या फिल्डिंगची गरज पडेल ती मात्र विजापूर टीमला. मिसफिल्डमुळे मात्र 2 धावांची भर पडते स्कोर कार्ड वरती आणि ओव्हर नंबर 3 ची होते इथे समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अठरा चेंडू आणि 31 धावांची गरज आता मात्र सामना जिंकण्यासाठी. चांगलं समीकरण आहे. जवळपास 10:15च्या सरासरीने मात्र धावफलकावरती आता इथून पुढे धावा जमवाव्या लागतील त्या स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप स्थानिक टीमला. एक चांगलं समीकरण असेल, एक चांगलं इक्वेशन असेल येणाऱ्या 3 ओव्हरसाठी. 18 चेंडू आणि 31 धावा. 3 ओव्हरमध्ये 31 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. विजापूर टीम मात्र काय स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी बनवेल. या 3 ओव्हरमध्ये मात्र आपण एक छोटासा ड्रिंक टाइम प्रत्येक टीमला देतोय. तर या ड्रिंक टाइम मध्ये मात्र आम्ही थोड्या वेळाची विश्रांती घेतो. डीजे मास्टरकडे जातो, एक सुमधुर संगीत ऐकतो आणि परतच या नवीन ओव्हरला सुरुवात होईल तसं आपल्यासोबत जोडले जाऊ. तोपर्यंत धन्यवाद.
शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व तिसऱ्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला सेमीफायनलचा सामना आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण रंगत असलेला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला 3 ओव्हरचा खेळ 66 धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र जमवल्या गेल्या धावा 35. इथून पुढे मात्र सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज या स्थानिक टीमला असणार आहे. कवटेमहांकाळ तालुक्यातील एक नावाजलेला संघ स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप अर्थातच SP स्पोर्ट्स कवटेमहांकाळ. सुरेश कांबळे सारखा फलंदाज, सागर जाधव सारखा फलंदाज अजूनही मैदानावरती खेळपट्टीवर उपस्थित आहेत. 10 सव्वा 10 धावांच्या सरासरीने इथून पुढे मात्र बॅटिंग त्यांच्या टीमला हा सामना जिंकण्यासाठी करावी लागणार आहे. तर विजापूर टीमच्या माध्यमातून मात्र एका कसलेल्या गोलंदाजीची गरज आहे, तिखट माऱ्याची गरज आहे आणि त्यातल्या त्यात एका चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मात्र गोलंदाजांना फिल्डर्सना द्यावी लागेल. एक चांगली मॅच मात्र त्या ठिकाणी एका चांगल्या इक्वेशनवर येऊन पोहोचली आहे. आता इथून पुढे मात्र मॅच कोणत्या बाजूने वळण घेते आणि हे पाहणं खूप महत्वाचं. दोन्ही बाजूला मात्र बरोबरीची संधी देणार हा सामना समसमान संधी देते. दोलायमान स्थितीमध्ये अजूनही मॅच ही सेमीफायनल नंबर 1 ची मॅच आपण बघतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती राहुल, त्याच्या मात्र पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट बॅटेड फटक्यासोबत व्ही शेप मध्ये मात्र फटका खेळत असताना एक सिंगल धाव घेतली आहे ती फलंदाज सागर जाधवने. दुसऱ्या बाजूने सुरेश कांबळे आणि या बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर सुरेश कांबळेच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका येतोय. बापू, आपण जर कॅच पकडली असतात तर तुम्हाला सुद्धा ब्लूटूथ हेडफोन मिळवता आलं असतं. आणि फलंदाजांच्या लगातारच्या 3 षटकारांसाठी अनिलजी जगताप यांच्याकडून मात्र 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. शिवाजी पोद्दार साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचा पुरस्कार. एक जबरदस्त फटका सुरेश कांबळेच्या बॅट मधून. आणखीन एक बॉल जाईल सीमा रेषा पार. मात्र व्यासपीठावरती शुभागमन, या षटकारासोबत मात्र त्यांचं भव्य स्वागत. बॅक टू बॅक 2 षटकार सुरेश कांबळे. माझ्या फलंदाजीला काही अंत नाही आणि शांत बसायला मी काही संत नाही हे दाखवून दिले सुरेश कांबळेनं. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरच्या मोठमोठ्या स्पर्धा खेळलेला खेळाडू आहे. एका दांडग्या अनुभवासोबत सुरेश कांबळे हे नाव पुन्हा एकदा मात्र चर्चेमध्ये येत असताना बॅक टू बॅक 2 षटकार त्यांच्या बॅटमधून येत आहेत. या 2 षटकारांसोबत मात्र धावफलकावरती एक मोठा बदल घडतोय. 48 धावांचा आकडा गाठलाय स्वर्गीय संतोष पाटील ग्रुपने. अर्थातच कवटेमहांकाळ तालुक्यातील एक नावाजलेला संघ. गौसच्या दोन्ही चेंडूंवरती मात्र 2 षटकार आणि यावेळेला हेलिकॉप्टर उडवायच्या प्रयत्नामध्ये मात्र जमिनी लगतचा फटका अगदी 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल. एक धाव घेण्याची संधी तिकडे मात्र सुरेशला मिळते. आणि दरम्यान व्यासपीठावरती मात्र या षटकारासोबत शुभागमन झालेलं आपण पाहिलं, त्यांचं भव्य स्वागत केलं ते मात्र त्या षटकारासोबत ॲडव्होकेट सतीश दादा पाटोळे. व्हेरी वॉर्म वेलकम, मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी आयोजित शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 तिसऱ्या पर्वामध्ये सन्माननीय ॲडव्होकेट सतीश दादा पाटोळे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. 50 धावांचा आकडा गाठलाय. अजून 16 धावांची गरज. अगदी त्या 2 षटकारानंतर आपण जर पाहिलं तर मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला तो SP स्पोर्ट्स कवटेमहांकाळ एक स्थानिक संघ. आणि शेवटच्या बॉलवरती मात्र एकेरी धावेसोबत ओव्हर नंबर 4 ची सांगता होते. 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप SP स्पोर्ट्स कवटेमहांकाळ. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता मात्र हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मात्र एक अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. एक हाय व्होल्टेज ड्रामा विजापूर विरुद्ध कवटेमहांकाळ या 2 टीम मध्ये चालू असलेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व तिसरे आपण बघत आहात. अंतिम दिवस, पहिली उपांत्य फेरीची मॅच, पहिला सेमीफायनलचा सामना इन बिटवीन बिजापूर वर्सेस कवटेमहांकाळ. 66 धावांचा पाठलाग करायचा असताना आता पहिला 4 ओव्हरमध्ये 5 विकेट जरूर गमावले, परंतु एका मोठ्या बॅटिंग लाईनअप सोबत खेळत असताना मात्र सुरेश कांबळेच्या त्या 2 षटकारांमुळे मात्र आता कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप कवटेमहांकाळ या टीमचा.
सलमान मैदानाच्या बाहेर यायचंय, कोणीही मैदानामध्ये जायचं नाहीये. दोन धावा मात्र आता अधिक बनवाव्या लागतील. चांगलं व्हेरिएशन, परंतु सुरेश कांबळेच्या बॅट मधून या वेळेला मात्र आणखीन एक खणखणीत चौकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. या चौकारासोबत जाऊया डीजे मास्टर कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. आपल्या मैदानाच्या शहीद सुरेश चव्हाण प्रवेशद्वारासमोर मात्र ज्यांच्या कोणाच्या टू व्हीलर गाड्या उभ्या आहेत त्या सर्वांना मी विनंती करतोय, आपण त्वरितच तिथल्या गाड्या हलवायच्या, तिथे गाडी कोणीही पार्किंग करायची नाहीये. इथे मात्र एक वेगवान चेंडू सुरेश कांबळेसाठी अंगावर जाऊन आदळतोय, निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या मात्र मागील बॉलवर आलेल्या चौकारानंतर जाऊन पोहोचलीये ती थेट 53 धावा. चौकार जरूर आला होता, परंतु 2 धावांची पेनल्टी सुद्धा लावली गेली होती, त्यामुळे धावफलकावरती 53 धावा अजूनही गरज असेल ती मात्र 13 धावांची. या ओव्हरमधून मात्र आतापर्यंत 2 चेंडू पूर्ण, 4 चेंडू शिल्लक, म्हणजे एकंदरीत 10 बॉल शिल्लक आहेत आणि त्या 10 चेंडूंमध्ये मात्र जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील त्या 13 धावा. 5व्या षटकात गौस गोलंदाजी करत असताना या वेळेला मात्र सीधी बॅट, परंतु लॉंग ऑफ क्षेत्रावरती सुरेश कांबळे बाद. विकेटचं पतन, एक मोठा धक्का लागतोय. 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले असताना सुरेश कांबळे बॅक. सुरेश कांबळे गॉन, बॅक टू दी पवेलियन. विकेट गिरता हुआ, एक सुमधुर संगीत बजता हुआ. कम ऑन डीजे. थोडीशी ताकद मात्र तिकडे कमी पडली. सुरेश कांबळे मात्र आउट होऊन माघारी परतलाय. 9 चेंडू आणि आता मात्र 13 धावांचं समीकरण. हा सामना जिंकण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. फिनिशिंग टच मात्र कोण देणार या मॅचला? गौसने मात्र आपल्या जाळ्यामध्ये, आपल्या फिरकीमध्ये मात्र सुरेश कांबळेला अडकवलं. एक बॅकअप द हँड रिलीज केलेला फ्लाइटेड स्लोअर वन, त्यावर मात्र सुरेश कांबळेची विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित पवार. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. या ओव्हर मधून 3 चेंडू आणि पुढील ओव्हर मात्र शिल्लक आहे. 9 चेंडू 13 धावांची गरज. काय घडणार, काय बिघडणार? अगदी वेगळ्या पद्धतीचा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतात रोहित पवार. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. फलंदाजांवरतीचा दबाव मात्र आता वाढत जातोय. 8 चेंडू आणि 13 धावांची आता मात्र गरज असेल. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र फलंदाजांना कुठेतरी अडचणीत आणेल, त्यांच्यावरती मात्र प्रेशर क्रिएट करेल. रोहित पवार विरुद्ध गौस. वैयक्तिक गौसचं मात्र हे दुसरं षटक आणि शेवटचा बॉल शिल्लक असताना फाईन लेग कडे मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे बॉल अडवण्यासाठी धावतोय, तोपर्यंत बॉल मात्र निघून जातोय सीमारेषा पार. पार पार पार, चौकार. गतीचा आणि दिशेचा वापर केलाय.
पहिल्या क्षेत्रात मात्र हा एक चौकार आलेला असताना मात्र शेवटचा बॉल आता या ओव्हरमधून शिल्लक राहील आणि स्कोर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावल्यात त्या धावा 57. अजूनही 9 धावांची गरज. चेंडू शिल्लक राहिलेत 7. या ओव्हरचा शेवटचा चेंडू रोहित पवार विरुद्ध गौस. ओव्हर द विकेटचा मारा घेऊन आणि या शेवटच्या बॉलवरती रोहित पवारच्या बॅट मधून पॉवर पाहायला मिळते. चेंडूवर झालाय सवार. त्या फलंदाजाचं नाव रोहित पवार, त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. व्हॉट अ शॉट. अगदी आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचवलंय रोहित पवार. हिटमॅन पवार म्हणून ओळखलं जाईल. 7 बॉलमध्ये 9 धावांची गरज असताना मात्र शेवटच्या बॉलवर षटकार आलाय रोहित पवारच्या बॅटमधून. 6 चेंडूंमध्ये मात्र आता गरज असेल ती 3 धावांची. लास्ट 6 balls to go and 3 runs to win. बॉलिंग मार्क वरती येतोय विशाल. शेवटचं षटक आहे. कशी गोलंदाजी करेल. त्यांच्या टीमला जर जिंकवून द्यायचं असेल तर मात्र 3 धावा त्यांना डिफेंड कराव्या लागतील. क्रिकेटचा खेळ आणि षटकार मारून जर हा सामना विजय करून दिला तर फलंदाजाला मात्र 201 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार माननीय शिवानंद पोद्दार यांच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जाणार आहे. षटकाराने जर मॅच संपवली तर 201 रुपये फलंदाजाला देऊन सन्मानित केलं जाईल शिवानंद पोद्दार यांच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. पहिला चेंडू मिस टाइम फटका आलाय. सिंगल धाव घेण्याची संधी तिकडे मिळेल. क्षेत्ररक्षक असताना मात्र पहिली धाव वेगाने घेतली आहे. थ्रो मात्र विकेट किपर एंडकडे केला जातोय. 5 चेंडू आणि 2 धावा. स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप शहीद सुरेश चव्हाण चषकाच्या मेगा फायनल पासून मात्र अवघ्या 2 धावा दूर आहे. स्थानिक खेळाडूंची टीम आज मोठे सपोर्टर्स, मोठे समर्थक मात्र त्यांच्या टीमला समर्थन देण्यासाठी हा सामना जो जिंकणार आहे तो थेट मेगा फायनल गाठणार आहे. बक्षीस पात्र तर ठरले परंतु प्रत्येकाचं लक्ष मात्र या भव्य करंडकावरती. एक मानाचा करंडक शहीद सुरेश चव्हाण करंडक 2024 पर्व 3. या वेळेला मात्र निर्धाव चेंडू आलाय. 4 बॉल आणि 2 रनची गरज मात्र सामना जिंकण्यासाठी. काहीही घडू शकेल. क्रिकेटचा खेळ हा मुळी मात्र अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. रोहित पवारने आतापर्यंत तरी चांगली बॅटिंग केली आहे परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये विशालच्याही खांद्यावरती मोठी जबाबदारी कर्णधाराने सोपवली आहे. षटकारासाठी मात्र 200 रुपयांचा पुरस्कार शिवानंद पोद्दार यांच्या माध्यमातून. परंतु या वेळेला मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. उलटफेर होताना दिसतोय. विकेटचं होतंय पतन. रोहित पवार बॅक टू द पवेलियन. 3 चेंडू आणि आता मात्र गरज असेल 2 धावांची. आणखीन एक विकेट आणि या विकेट सोबत जाऊया डीजे मास्टर कडे. ऐकूया एक सुमधुर संगीत. तीन बॉल आणि 2 रनची गरज. पुन्हा एकदा मात्र विजापूर टीमचा कमबॅक या मॅच मध्ये होत असताना चांगली फाईट पाहायला मिळते. एक अस्तित्वाचा लढा, एक प्रतिष्ठेची लढाई स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप कवठेमहांकाळ टीम साठी.
शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. रोमांचकारी मॅच, एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक नेल बाइटिंग सामना. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार. यावेळेला मात्र एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता मात्र 3 चेंडूत 2 धावांची गरज असताना स्कोर लेवल झालाय. लेगबाईच्या स्वरूपातली मात्र ही धाव संघाच्या खात्यामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल आता मात्र शिल्लक आहेत, 1 धाव रोखायची आहे. 1 धाव जर रोखली गेली तर विजापूर टीम त्या ठिकाणी मात्र सुपर ओव्हर खेळावी लागणार, याचा आपण भान राखायचंय. 2 चेंडू आणि 1 रन. काय घडणार या 2 चेंडूंमध्ये? सागर जाधव सारखा फलंदाज त्या ठिकाणी मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती विशाल आहे. अटीतटीची मॅच मैदानाच्या आतमध्ये. 1 रन जर डिफेंड केली गेली तर सुपर ओव्हर होणार. आतापर्यंत एक सुपर ओव्हर अबदन अगोदर पाहिलेली आहे. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 तिसऱ्या पर्वातून सेमीफायनलचा सामना कसा असावा तर हा असा असावा. एक भव्य तालुकास्तरीय ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या बॉलवरती आलेल्या एकेरी धावेसोबत स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप, SP स्पोर्ट्स कवठे महांकाळ शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 च्या तिसऱ्या पर्वाच्या मेगा फायनल मध्ये वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक फॉर विजापूर टीम.